त्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वात महत्त्वाचं की आपलं सहकार्य जे आहे ते गेली जवळजवळ 27 वर्षापासून ज्यावेळेस माझे मेहुणे होते त्यांचं आणि तुमचे रिलेशन जास्त होते, नंतर त्यांच्या घटनेनंतर नीरज आणि रुपल हे फुल फ्लेश यामध्ये आहेत. ते दोन्ही माझ्या मेहुण्यांची मुलं आहेत आणि ते फॅमिली बरोबर आहे, आमच्या बरोबरच आहेत. हे सर्व एकत्र कुटुंब असं आम्ही त्याचा कन्सेप्ट आहे, त्यामुळे वेगळं असं काही नाही. फक्त आपला सपोर्ट महत्त्वाचा आहे आणि तो ऑलरेडी आहे. तो अजून कसा वाढवता येईल, आपले अजून इतर मित्र परिवार यांना कसं आपण जोडू, एक वेगळा क्लब म्हणजे एक आनंदाचा क्लब. आपण एक त्याची कल्पना अशी आहे की हे बाकी धंदा वेगळा राहिला आणि हे वेगळं राहिलं. या ठिकाणी धंद्याचं काहीच नाही, फक्त हे बॉमर रॉली ह्या कंपनीचा आज मेन स्पॉन्सर त्यांचं आहे. तर त्यांचं प्रेझेंटेशन ते शॉर्टमध्ये जे प्रॉडक्ट तुम्ही वापरता त्याचं काय रिझल्ट आहे त्यावर एक शॉर्ट आपण 10-15 मिनिटाचं ठेवूया. आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद. आणि आपल्याला यानंतर हा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण आहे, हॉर्स रायडिंग आहे, आपल्याला बैलगाडी राईड आहे आणि 360 यामध्ये प्रत्येकाने आपली क्लिप काढावी की जी मेमरी राहील की आपण केशरबाग या ठिकाणी मीटिंगला आलो होतो आणि एक आनंद घेतला. शेड नंबर 1-2 मध्ये लेडीजसाठी, कारण काय होतं आपण सर्वजण तो लेडीजला आकोड होतं की मी इथं काय करणार आहे, तर त्या ठिकाणी त्यांचं शेडमध्ये एन्जॉय चालू आहे, त्या ठिकाणी गेम्स वगैरे ऑलरेडी चालू आहेत. तर आपला कार्यक्रम झाला तरी त्यांचा कार्यक्रम संपणार नाही, कारण मागील रविवारी आम्ही डिस्ट्रीब्युटर होईल बॉम्बरवाडीचे ASM तुषार सर त्यांचं प्रेझेंटेशन देतील. सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव तुषार पवार. मी बामर लॉरी या कंपनीमध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतो रिटेल सेल्समध्ये. आज आपण सगळेजण इथे ज्या कार्यक्रमानिमित्त जमलो आहोत, सर्वप्रथम मी आर्यंत ट्रेडर्स आणि बामर लॉरी परिवारातर्फे आपल्याला शेअर करतो या निमित्ताने. 2 फेब्रुवारी मागच्याच रविवारी आम्ही याच ठिकाणी डीलर मीट ऑर्गनाइज केली होती. 2 फेब्रुवारी आमचा हा फाउंडेशन डे होता. त्या दिवशी कंपनीला 159 वर्ष कंप्लीट झाले होते. ज्यावेळेस कंपनी फाउंड झाली, स्टीफन जॉर्ज बामर अँड अलेक्झांडर लॉरी हे 2 स्कॉट्समन ज्यावेळेस इंडियामध्ये आले, त्यांनी पार्टनरशिप फर्ममध्ये ही कंपनी चालू केली होती 1864 मध्ये. या वर्षी कंपनीला 159 वर्ष कंप्लीट झाले. पण हे तिथपर्यंत यायला जी काही जर्नी राहिली आमची ती तुम्हाला थोडक्यात सांगतो. 1924च्या आसपास कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. त्यानंतर काही काळानंतर पहिले 1972 मध्ये कंपनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने टेक ओव्हर केलं कंपनीला. आणि त्यानंतर याच्यामध्ये जवळपास 65 ते 68% आमचे जे शेअर आहेत ते गव्हर्नमेंट शेअर आहे आणि बाकी रेस्ट जे आहेत ते आपल्या सगळ्या पब्लिकचे शेअर या कंपनीमध्ये. प्लस कंपनीला मिनीरत्न ग्रेड 1 अंडर द मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस याच्या अंडरमध्ये आम्ही काम करतो. पेट्रोलियम मिनिस्ट्री अंडरमध्ये मिनीरत्न ग्रेड 1 जसं तुम्ही ऐकलं असेल, IOCL असेल, BPCL असेल, HPCL असेल, या पण सगळ्या PSU कंपनीज आहेत. त्यानंतर IOCL महारत्न कंपनी आहे. हे आमचे एक ओल्ड हेरिटेज बिल्डिंग आहे, कॅलकटाचं आमचं बिल्डिंग आहे. मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसच्या अंडरमध्ये आम्ही काम करतो. तर तुम्ही मागे बघत यासोबत आपल्या सगळ्यांना फक्त माहिती की बामर लॉरी ही फक्त ग्रीसेस आणि ऑइल्स बनवते, पण तसं नाहीये. आमचे टोटल वेगवेगळे काही SBUs आहेत, जॉईंट व्हेंचर आहेत. जसं की तुम्ही बघणार केमिकल्स, तर केमिकल्स मध्ये आम्ही केमिकल लेदर मॅन्युफॅक्चर करतो. इंडस्ट्रियल पॅकेजिंग मध्ये जे पण तुम्ही आता मार्केटमध्ये कॅस्ट्रॉल झालं, मॅक झालं, IOCL झालं, सर्वो झालं, मॅक ट्यूबर झालं, भरपूरशा अशा अनेक कंपन्या ज्यांना आम्ही स्टील बॅरल मॅन्युफॅक्चर करून देतो. काम करतो एक सर्व्हिसेस आणि इन्फ्रास्ट्रक्चर, हे 2 त्याच्यामध्ये SBU येतात. गेमला घ्या पार्टिसिपेट करा. वाटाणा कुठे पांढरा असतो? भेंडी, राईट. कोण म्हटलं भेंडी? क्या बात आहे, जोरदार टाळ्या. कारण भेंडी पूर्ण अशी त्याचे मोत्यासारखे दाणे असतात गोल गोल. तिखट मीठ मसाला 4 शिंगे. कशाला 4 शिंग असतात?
वांग्याला नाही, शिंग तिखट पण असते, मसाल्यात पण वापरतो आपण ती गोष्ट नाही. लवंग. राईट. जोरदार टाळ्या. मस्त. प्रश्न असा आहे की त्याचं उत्तर काय माहित नाही. दिशा. राईट. इथेच आहे पण दिसत नाही. हवा. बरोबर. हुशार माझ्या मैत्रिणी खूपच मस्त. आता स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा. छान. वहिनी इकडे येऊन बसा ना, आपल्याला गेम मध्ये पार्टिसिपेट करता येईल. ओके. थोडा रिलॅक्स व्हा आणि मग या. ते म्हणे रॅपिड भेटतो, ऑइल पुढे बॉडी भेटतो. एकच कंपनी बनावे विका डीजल गाड्याची आता पुढे लॉकडाऊन करायचं आता करू शकता किंवा इथून जेव्हा आपण लंचच्या वेळेस बोलू तेव्हा तुम्ही पर्सनली तुमचा काही प्रश्न असतील तर विचारा किंवा आता विचारता आता पण विचारू शकता. ओव्हर टू. थँक्यू. मला काय विचारायचं आहे? काय असेल प्रश्न तर विचारू किंवा लंचच्या वेळेस मला विचारू. धन्यवाद. आता या ठिकाणी आपण एक लकी ड्रॉ काढू जे आपण सकाळी इंटरव्ह्यूजवर टाकलं होतं. सर्वांनी त्यात इंटरव्ह्यू टाकलेच असेल, नसेल तर अजून 1-2 मिनिटं ते नाव टाकलं नसेल ड्रॉप बॉक्समध्ये. समाजात जेवढ्या संस्था आहेत त्या ठिकाणी मी सोशल म्हणून काम करतो. जर कुणाला आपल्याला मेडिकल हेल्प लागली कुणाला म्हणजे कारण आपल्यावर कुणाला वेळ येऊ नये, परंतु कुणी ना कुणी असतं समाजामध्ये की ज्याला आपले मेकॅनिक बंधू असतील किंवा आपलं जर एखादा क्लायंट असेल किंवा एखादा फिटर असेल कुणालाही काही अडचणी येते. आत्ता इथं होतं तर एखादा फोन आला कोणाला तरी आपल्या फिटरमध्ये आणि दुसरीला ॲडमिट केलं, त्याला काहीतरी शॉक लागला आणि ते मुलीला हे झाले वेगळे येतात. तर तो जर कुणाला त्याची गरज लागली तर निश्चित त्याचा आपण आनंद घेऊन त्यांच्यासाठी आपण सपोर्ट करूया. दुसरं आरोग्य क्षेत्रामध्ये जे सध्या सर्वात समाजामध्ये मोठा आजार आहे ते नी रिप्लेसमेंट, गुडघे बदलणे. म्हणजे जवळजवळ 50 वर्षाच्या म्हणजे लोक सुद्धा आता गुडघे बदलून राहिले आणि त्यावर आपल्याकडं आयुर्वेदाचं नॅचरल असं औषध आहे की त्याला 100% नी रिप्लेसमेंट करायची गरज लागत नाही. त्याचाही ह्या ठिकाणी स्टॉल आहे. तर कुणाला असं असेल आपल्यापैकी नातेवाईक सिनियर घरामध्ये कुणी ना कुणी असतं फॅमिलीमध्ये तर त्याचा अनुभव घ्या. त्याला 5 दिवसाच्या कोर्समध्ये फरक पडला नाही तर त्याचे पैसे परत असा तो कन्सेप्ट आहे. आणि आपल्या ऑल इंडियामध्ये 5000पेक्षा जास्त पेशंट ऑलरेडी आहेत. डायबिटीज असेल कोणताही आजार असो डॉक्टराकडे जाण्यापूर्वी किंवा डॉक्टराला थकल्यावर मधले लोक गोंधळत असतात काय करायचं हे. तर त्या ठिकाणी याचा स्टॉल आहे.
तर कुणाला असेल तर निश्चित त्याचा अनुभव घेऊ शकतो. लकी नंबर आहे हा 5th नंबर आहे. 5 आपण गिफ्ट काढणार आहोत. 5वा गुरुकृपा ॲटो केडगाव. गुरुकृपा ॲटो केडगाव. लक्ष्मण पाटील. साईनाथ डोंबळे जामखेड. साईनाथ हजार मजूर काढायचं ठरलं. सूरज कार सर्व्हिस केडगाव. अजिनाथ. राज शेख. यानंतर आपण जेवणाचा आस्वाद घेऊया. त्यानंतर हॉर्स रायडिंग 360 मध्ये प्रत्येकाने आपल्या फॅमिलीचं क्लिप काढायची. जे फॅमिलीस आले असेल बाकीच्याने आपली स्वतःची क्लिप काढून घ्यायची. 360 बैलगाडी राईड हॉर्स रायडिंग सगळ्यांनी करायचे. आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद. पुढे आपण सर्वजण एन्जॉय करूया. गुड आफ्टरनून. बामल लॉरी कंपनी की तरफ से बामरोल इस लुब्रिकेंट का जो हमारा सेगमेंट है उसकी तरफ से यहाँ पर और अहमदनगर के अंदर एक मैकेनिक मीट अरेंज किया गया था आर्यन ट्रेडर की तरफ से. हमारे ऑथोराइज डिस्ट्रीब्यूटर आर्यन ट्रेडर्स उनकी तरफ से ये प्रोग्राम अरेंज किया गया था. बामरोल फैमिली की तरफ से सभी मैकेनिक्स लोग को हमने यहाँ पर इनवाइट किया था, जिसके अंदर केशर बाग जो अहमदनगर से 10 किलोमीटर के ऊपर है वहाँ पर ये प्रोग्राम आयोजित किया गया, जिसमें मैकेनिक्स को ऑयल एंड ग्रीस के बारे में पूरा मालूमात दी गई. हमारा पूरा स्टॉल देख सकते हैं आप, जैसा कि बामरोल का पूरा जो प्रोडक्ट्स है वो सारे प्रोडक्ट्स उनके सामने यहाँ पर स्टैंड किए गए थे. इसी के साथ में 150 से 200 लोग यहाँ पर प्रोग्राम के अंदर मैकेनिक्स आए थे, जिसने अच्छा अपना प्रतिसाद दिया है. यहाँ पर केशर बाग के अंदर जो भी था इनका एक्टिविटीज़ के अंदर आप देखेंगे तो सबसे पहले हमने हॉर्स राइडिंग रखा था. उसके बाद में बैलगाड़ी का जो एक देसी स्टाइल रहता है अपना गांव का, वो बैलगाड़ी का भी एक यहाँ पर प्रोग्राम अरेंज किया गया था. उसके साथ में शुगर केन जूस यहाँ पर जो फ्रेशली मतलब एक वेलकम ड्रिंक के तौर के ऊपर यहाँ पर शुगर केन जूस गन्ने का रस जो था वो दिया गया है. इसी के साथ में यहाँ पर नाश्ते की सेव थी. यहाँ पर फैमिली के साथ में मतलब मैकेनिक्स को इनवाइट किया था हमने, ताकि हमारा उनके फैमिली तक के भी मतलब एक रिलेशन बॉन्डिंग बना रहे, जिसके अंदर हमने काफ़ी मतलब मैकेनिक का अच्छा प्रतिसाद रहा है. मैकेनिक्स भी यहाँ पर काफ़ी हद तक के मतलब एक हमसे जुड़ गए हैं. इसी तरह से मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा आर्यन ट्रेडर की तरफ से अनिल मेहर सर का, नीरज दुनिया जी का और उनकी तमाम फैमिली का. कहाँ से लोग आए थे मैकेनिक पर? मैकेनिक्स अहमदनगर डिस्ट्रिक्ट के काफ़ी मतलब पूरे ही मतलब देहात के लोग थे. यहाँ पर सूपा था, तुम्हारा शेवगांव था, पाथरडी था, संगमनेर, शिवरामपुर और राहता, राहुरी, प्रॉपर अहमदनगर के भी लोग यहाँ पर आके मतलब एक अपना इन्वॉल्वमेंट दिया है. नमस्कार, मी अंकुश अनिल मेहर. या ठिकाणी आज आपण बामरोल कंपनीतर्फे मैकेनिक मीट व इतर सर्व कंपन्याचे एक स्टॉल म्हणजे एक मेकॅनिकांसाठी आपण या ठिकाणी सर्व ऑटो हबचे जे सर्व डिस्प्ले ठेवलेले होते. या ठिकाणी सर्व परिवारासोबत मेकॅनिक आले, त्यांनी सर्व आनंद घेतला. या ठिकाणी सर्व ज्या व्यवस्था ठेवल्या होत्या त्या सगळ्यांचा आनंद घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आम्हाला सर्वांना. या ठिकाणी आपण बामरोलचं काम करतो, त्यासोबत स्वरूप बंपर्स, ऑटो पार्ट्सचे काम करतो. तर या सर्वांचे आपण स्टॉल ठेवलेले होते. सर्वांनी फार चांगल्या प्रतीचा प्रतिसाद दिला व त्यासोबतच बामरोल कंपनीचे आपण येथे प्रेझेंटेशन केलेले होते. त्यामुळे सर्व मेकॅनिकांना त्याबद्दल माहिती मिळाली
व त्यांनी सर्वांनी आनंद घेतला. असेच पुढे देतील असं आम्हाला फार हे आहे. धन्यवाद. नंबर 68. चलो किसका हो गया? कोणाचं झालंय? नाही ना. चला थर्ड लाईन साठी खेळूया आपण. पडलं आता सगळे फुल हाऊस साठी खेळणार आहे. ज्यांचा होईल त्यांनी पटकन पुढे यायचंय. ओके फर्स्ट लाईन वाले या पुढे. ओके टाळा का नाही वाजवत? भूक लागली सगळ्यांना? मस्त मस्त. मम्मी पण फोटो काढते. टू यू हॅपी बर्थडे टू यू. नाव काय? बर्थडे डिअर निकिता. हॅपी बर्थडे डिअर निकिता. हॅपी बर्थडे टू यू. जोरदार टाळ्या. चलो आता सबको हिंदी से बात करो तो चलेगा? हिंदी में बात किया तो चलेगा सबको? तो सबको हिंदी में बात किया चलेगा ना? मैं भावना अंकुश मेहर, मैं अनिल सर की बहू भावना मेहर। आज हमने ये गेट टुगेदर रखा है केशर बाग में। वो सब इसलिए रखा है कि सब कोई किसी को पता नहीं रहता कौन किसका बिजनेस चल रहा है, कौन किसका मतलब रिलेटिव्स है, ध्यान में नहीं आता। तो सब एक साथ आते हैं तो एक पहचान होती है सबकी, गेट टुगेदर भी होता है, इंजॉयमेंट भी होती है। कौन भी किसी का रिलेटिव्स बन जाता है इधर या फिर फ्रेंड्स बन जाते हैं। तो हमने ये गेट टुगेदर इसलिए रखा क्योंकि यहाँ पे सब लोग मिलेंगे, हमें भी पहचान होगी कि हमारे कौन कौन है यहाँ पे जो बिजनेस करते हैं हमारे साथ वगैरह। तो पापा ने जो किया है उन्होंने और एक तब एजेंसी निकाली है ऑर्थो की, मेडिकल की, जिसमें उन्होंने मतलब सब प्रोडक्ट्स रखे हैं। जैसे ऑर्थो है, डायबिटीज का है, जो गुड़गे दुखता है तो गुड़गे का है, सांधे दुखी है, या सपोर्ट करत आहेत आणि त्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वात महत्त्वाचं की आपलं सहकार्य जे आहे ते गेली जवळजवळ 27 वर्षापासून
म्हणजे ज्यावेळेस माझे मेहुणे होते त्यांचं आणि तुमचे रिलेशन जास्त होते. नंतर त्यांच्या घटनेनंतर नीरज आणि रूपल हे फुल फ्लेश यामध्ये आहेत. ते दोन्ही माझ्या मेहुण्यांची मुलं आहेत आणि ते फॅमिली बरोबर आहे, आमच्या बरोबरच आहेत. हे सर्व एकत्र कुटुंब असं आम्ही त्याचा कन्सेप्ट आहे. त्यामुळे वेगळं असं काही नाही, फक्त आपला सपोर्ट महत्त्वाचा आहे आणि तो ऑलरेडी आहे. तो अजून कसा वाढवता येईल, आपले अजून इतर मित्र परिवार यांना कसं आपण जोडू, एक वेगळं क्लब म्हणजे एक आनंदाचा क्लब. आपण एक त्याची कल्पना अशी आहे की हे बाकी धंदा वेगळा राहिला आणि हे वेगळं राहिलं. या ठिकाणी धंद्याचं काहीच नाही, फक्त हे बॉम्बर लॉरी ह्या कंपनीचं आज मेन स्पॉन्सर त्यांचं आहे. तर त्यांचं प्रेझेंटेशन ते शॉर्टमध्ये जे प्रॉडक्ट तुम्ही वापरता त्याचं काय रिझल्ट आहे त्यावर एक शॉर्ट आपण 10-15 मिनिटाचं ठेवूया. आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद. आणि आपल्याला यानंतर हा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण आहे, हॉर्स रायडिंग आहे, आपल्याला बैलगाडी राईड आहे आणि 360 यामध्ये प्रत्येकाने आपली क्लिप काढावी की जी मेमरी राहील की आपण केशरबाग या ठिकाणी मीटिंगला आलो होतो आणि एक आनंद घेतला. शेड नंबर 1-2 मध्ये लेडीजसाठी, कारण काय होतं आपण सर्वजण येतो लेडीजला आकोड होतं की मी इथं काय करणार आहे. तर त्या ठिकाणी त्यांचं शेडमध्ये एन्जॉय चालू आहे, त्या ठिकाणी गेम्स वगैरे ऑलरेडी चालू आहेत. तर आपला कार्यक्रम झाला तरी त्यांचा कार्यक्रम संपणार नाही, कारण मागील रविवारी आम्ही डिस्ट्रीब्युटर होईल बॉम्बरवाडीचे ASM तुषार सर त्यांचं प्रेझेंटेशन देतील. सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव तुषार पवार. मी बामर लॉरी या कंपनीमध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतो रिटेल सेल्समध्ये. आज आपण सगळेजण इथे ज्या कार्यक्रमामध्ये इथे जमलो आहोत, सर्वप्रथम मी अरिहंत ट्रेडर्स आणि बामर लॉरी परिवारातर्फे आपल्या शेअर करतो या निमित्ताने. 2 फेब्रुवारी मागच्याच रविवारी आम्ही याच ठिकाणी डीलर मीट ऑर्गनाईज केली होती. 2 फेब्रुवारी आमचा हा फाउंडेशन डे होता. त्या दिवशी कंपनीला 159 वर्ष कंप्लीट झाले होते. ज्यावेळेस कंपनी फाउंड झाली, स्टीफन जॉर्ज बामर अँड अलेक्झांडर लॉरी हे 2 स्कॉट्समन ज्यावेळेस इंडियामध्ये आले, त्यांनी पार्टनरशिप फर्ममध्ये ही कंपनी चालू केली होती 1864 मध्ये. या वर्षी कंपनीला 159 वर्ष कंप्लीट झाले. पण हे तिथपर्यंत यायला जी काही जर्नी राहिली आमची ती तुम्हाला थोडक्यात सांगतो. 1924च्या आसपास कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. त्यानंतर काही काळानंतर पहिले 1972 मध्ये कंपनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने टेक ओव्हर केलं कंपनीला. आणि त्यानंतर याच्यामध्ये जवळपास 65 ते 68% आमचे जे शेअर आहेत ते गव्हर्नमेंट शेअर आहे आणि बाकी रेस्ट जे आहे ते आपल्या सगळ्या पब्लिकचे शेअर या कंपनीमध्ये. प्लस कंपनीला मिनीरत्न ग्रेड 1 अंडर द मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस याच्या अंडरमध्ये आम्ही काम करतो. पेट्रोलियम मिनिस्ट्री अंडरमध्ये मिनीरत्न ग्रेड 1 जसं तुम्ही ऐकलं असेल, IOCL असेल, BPCL असेल, HPCL असेल, या पण सगळ्या PSU कंपनीज आहेत. त्यानंतर IOCL महारत्न कंपनी आहे. हे आमचे एक वर्ल्ड हेरिटेज बिल्डिंग आहे, कॅलकटाचं आमचं बिल्डिंग आहे. मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस याच्या अंडरमध्ये आम्ही काम करतो. तुम्ही मागे बघत असाल. यासोबत आपल्या सगळ्यांना फक्त माहिती की बामर लॉरी ही फक्त ग्रीसेस आणि ऑइल्स बनवते, पण तसं नाहीये. आमचे टोटल वेगवेगळे काही SBUs आहेत, जॉईंट व्हेंचर आहेत. जसं की तुम्ही बघणार केमिकल्स, तर केमिकल्स मध्ये आम्ही केमिकल लेदर मॅन्युफॅक्चर करतो. तर इंडस्ट्रियल पॅकेजिंग मध्ये जे पण तुम्ही आता मार्केटमध्ये कॅस्ट्रॉल झालं, मॅक झालं, IOCL झालं, सर्वो झालं, मॅक ट्यूबर झालं, भरपूर अशा अनेक कंपन्या ज्यांना आम्ही स्टील बॅरल मॅन्युफॅक्चर करून देतो. काम करतो एक सर्व्हिसेस आणि एक इन्फ्रास्ट्रक्चर, हे 2 त्याच्यामध्ये SBU येतात. गेमला घ्या पार्टिसिपेट करा. वाटाणा कुठे पांढरा असतो? भेंडी, राईट. कोण म्हटलं भेंडी? क्या बात आहे, जोरदार टाळ्या. कारण भेंडी पूर्ण अशी त्याचे मोत्यासारखे दाणे असतात, गोल गोल. तिखट मीठ मसाला, 4 शिंगे. कशाला 4 शिंग असतात? वांग्याला नाही, शिंग. तिखट पण असते, मसाल्यात पण वापरतो आपण ती गोष्ट.
नाही. लवंग. राईट राईट राईट. जोरदार टाळ्या. मस्त. प्रश्न असा आहे की त्याचं उत्तर काय माहित नाही. दिशा. राईट राईट राईट. इथेच आहे पण दिसत नाही. हवा. बरोबर. हुशार माझ्या मैत्रिणी खूपच मस्त. आता स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं. छान छान. वहिनी इकडे येऊन बसा ना. आपल्या गेम मध्ये पार्टिसिपेट करता येईल मग. ओके ओके ओके. थोडा रिलॅक्स व्हा आणि मग या. रॅपिड व्हेंटो ऑइल पुढे बॉडी पूर्ण व्हेंटो रॅपिड एकच कंपनी बनावे विका डीजल गाड्याची आता कोणाला नोट डाऊन करायचं आता करू शकता किंवा इथून जेव्हा आपण लंचच्या वेळेस बोलू तेव्हा तुम्ही पर्सनली तुमचा काही प्रश्न असतील तर विचारा किंवा आता विचारायचं आता पण विचारू शकता. ओव्हर टू यू. थँक्यू. कोणाला काय विचारायचं आहे काय असेल प्रश्न तर विचारू शकता किंवा लंचच्या वेळेस मला विचारू शकता. धन्यवाद. आता या ठिकाणी आपण एक लकी ड्रॉ काढू जे आपण सकाळी इंटरव्ह्यूजवर टाकलं होतं. सर्वांनी त्या इथे टाकलेच असेल. नसेल तर अजून 1-2 मिनिट जे नाव टाकले नसेल ड्रॉप बॉक्समध्ये. समाजात जेवढ्या संस्था आहेत त्या ठिकाणी मी सोशल म्हणून काम करतो. जर कुणाला आपल्याला मेडिकल हेल्प लागली कुणाला म्हणजे कारण आपल्यावर कुणावर वेळ येऊ नये परंतु कुणी ना कुणी असतं समाजामध्ये की ज्याला आपले मेकॅनिक बंधू असतील किंवा आपलं एखादा क्लायंट असेल किंवा एखादा फिटर असेल कुणालाही काही अडचणी येते. आत्ता इथं होतं तर एखादा फोनाला कोणाला तरी आपल्या फिटरपैकी आनंद जोशीला ॲडमिट केलं. त्याला काहीतरी शॉक लागला आणि ते मुलीला हे झाले वेगळे येतात. तर तो जर कुणाला त्याची गरज लागली तर निश्चित त्याचा आपण आनंद घेऊ म्हणजे त्यांच्यासाठी आपण सपोर्ट करूया. दुसरं आरोग्य क्षेत्रामध्ये जे सध्या सर्वात समाजामध्ये मोठा आजार आहे ते नी रिप्लेसमेंट गुडघे बदलणे म्हणजे जवळजवळ 50 वर्षाच्या म्हणजे लोक सुद्धा आता गुडघे बदलून राहिले आणि त्यावर आपल्याकडं आयुर्वेदाचं नॅचरल असं औषध आहे की त्याला 100% नी रिप्लेसमेंट करायची गरज लागत नाही. त्याचाही ह्याच ठिकाणी स्टॉल आहे. जर कुणाला असं असेल आपल्यापैकी नातेवाईक सिनियर घरामध्ये कुणी ना कुणी असतं फॅमिलीमध्ये तर त्याचा अनुभव घ्या. त्याला 5 दिवसाच्या कोर्समध्ये फरक पडला नाही तर त्याचे पैसे परत असा तो कन्सेप्ट आहे. आणि आपल्या ऑल इंडियामध्ये 5000पेक्षा जास्त पेशंट ऑलरेडी आहेत. डायबिटीज असेल कोणताही आजार असो डॉक्टराकडे जाण्यापूर्वी किंवा डॉक्टराला थकल्यावर मधले लोक गोंधळत असतात काय करायचं हे. तर त्या ठिकाणी याचा स्टॉल आहे. तर कुणाला असं तर निश्चित त्याचा अनुभव घेऊ शकतो.
लकी नंबर आहे हा 5th नंबर आहे. 5 आपण गिफ्ट काढणार आहोत. 5वा गुरुकृपा ॲटो केडगाव. गुरुकृपा ॲटो केडगाव. लक्ष्मण पाटील. साईनाथ डोंगरे जामखेड. साईनाथ हजार मजूर काढायचं ठरलं. सूरज कार सर्व्हिस केडगाव अजिनाथ. राज शेख. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार. प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर. आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.